हॅलो ऑल. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, ज्या कोणत्या टाईमला आपण हा व्हिडिओ बघत असाल त्याच्यानुसार. होप यू आर डुईंग वेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये 11वी 12वी कॉमर्स याच्याबद्दल त्या ठिकाणी आपण माहिती घेऊ. काय सब्जेक्ट्स असतात, कसं करायचं, एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय राहिली पाहिजे, या सगळ्याबद्दल एक थोडी 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 माहिती आपण घेऊ. या सगळ्यांमध्ये मी माझ्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासाठी काय करू शकतो, एक ओव्हरऑल प्लॅनिंग काय असली पाहिजे, या सगळ्याबद्दल माहिती घेऊ. बेसिकली व्हॉट आफ्टर 10th, व्हॉट आफ्टर 12th, त्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज काय असतील, या सगळ्या गोष्टींबद्दल एक डिस्कशन, एक छोटं मोठं डिस्कशन या ठिकाणी आपण करू. तर फर्स्टली जेव्हा आपण मला वाटतं की 10वी नंतर जेव्हा 11वी येत होतं कॉमर्समध्ये, त्या ठिकाणी या मागच्या 4-5 वर्षात जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी कुठंतरी एक लोकांचा एक फ्लो म्हणा, हे म्हणा, एक वाढलेला आहे. त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी येऊ लागलेत ॲज कम्पेअर्ड टू 5-10 इयर्स. जेव्हा 5-10 वर्षापेक्षा थोडं त्या ठिकाणी लोक जास्त येऊ लागलेले आहेत. तर ओव्हरऑल जे एक चांगल्या ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी आहेत. मग वेगळं तुम्ही 12वी नंतर CA असेल, चार्टर्ड अकाउंटंट, CS असेल, कंपनी सेक्रेटरी, CMA असेल, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, किंवा मग MBA असेल, किंवा मग अजून जर चे दुसरे कोणते कोर्स बघायचे झाले तर CFA, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट वगैरे, ACCA नावाचं एक अजून एक नवीन आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी थोडं नवीन आहे ते. तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण तर खूप बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत. बस आपली एक मेहनत करायची तयारी, एक जेन्युइन मेहनत करायची तयारी आपली असेल तर मला वाटतं की खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. बेसिकली एक 11th-12th कॉमर्समध्ये काय विषय असतात, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हे आज आपण बघू. तर 11चा जर आपण बोललो, 11-12चा ओव्हरऑल, तर एक सेक्रेटरी प्रॅक्टिस नावाचा विषय असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला की कंपनीबद्दल माहिती दिली जाते. कंपनी काय असते, जॉईंट स्टॉक कंपनी वगैरे, वेगवेगळे लेटर्स, लेटर ऑफ अलॉटमेंट असेल, हे असेल जेव्हा त्याच्यानंतर एक बेसिकली कंपनीबद्दल माहिती, मीटिंग्स वगैरे, या सगळ्या गोष्टीबद्दल एक माहिती, बेसिक बेसिक माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिली जाते. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, हे एक विषय असेल. याच्यामध्ये बेसिकली फॉर्म्स ऑफ बिझनेस, बिझनेस कोणत्या पद्धतीनं आपण सुरू करू शकतो. एक आहे की सोल प्रोप्रायटरशिप, आपण स्वतःचं दुकान टाकून सुरू केला. एक आहे की पार्टनरशिप, कोणासोबत मिळून सुरू केला. एक आहे की त्या ठिकाणी तुमचा फॅमिली बिझनेस आहे, HUF आहे, अनडिवायडेड फॅमिली. एक आहे की तुम्हाला मोठ्या लेवलवर बिझनेस करायचा आहे, त्यासाठी असते कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. या सगळ्या गोष्टींचे फायदे, तोटे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, मेरिट्स, डिमेरिट्स, सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्या गोष्टी आपल्याला या सब्जेक्टमध्ये ओव्हरऑल बघायला मिळतात. नंतर मेजरली कॉमर्स म्हणलं की जो विषय डोळ्यासमोर येत असतो प्रत्येकाच्या, तो म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. अकाउंटन्सीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्याही त्या ठिकाणी वेगवेगळे चॅप्टर्स आपल्याला बघायला मिळतील. मग ते कंपनी अकाउंट्स असेल, NPO असेल, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन अकाउंटिंग असेल, त्याच्यानंतर पार्टनरशिप असेल, ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर. त्याच्यानंतर तुमचं झालं तर कंपनी अकाउंट्स मी जसं म्हणलं, इश्यू ऑफ शेअर्स. त्याच्यानंतर तुमचं डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप असेल. या सगळ्याची अकाउंटिंग, या सगळ्याची त्या ठिकाणी प्रॉब्लेम्सच्या माध्यमातून, क्वेश्चन्सच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या जातात. नंतर सांगायचं झालं तर बिझनेस इकॉनॉमिक्स नावाचा एक सब्जेक्ट असतो. त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. एक असते मायक्रो इकॉनॉमिक्स, एक असते मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये बेसिकली डिमांड, सप्लाय, त्याचे अझम्पशन्स वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. डिमांड, सप्लाय, प्राईस, त्याचे प्राईस, इलास्टिसिटी वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मॅक्रो असतं. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स नावाचा एक असतो पार्ट त्याच्यामध्येच. तर मॅक्रोमध्ये तुम्हाला बेसिकली GDP असेल, ओव्हरऑल इकॉनॉमीच्या रिलेटेड एक सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवल्या जातात. मला वाटतं की GDP असेल, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. GDP मधून डेप्रिसिएशन जेव्हा मॅनेज करतो तेव्हा ते ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असतं. तर या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल इकॉनॉमीच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, ज्या काही गोष्टी चालतात, तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मॅक्रोमध्ये शिकायला मिळतात, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये शिकायला मिळतात. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर तुमचा कंपल्सरी सब्जेक्ट आला इंग्लिशवाला. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर तुमचा सब्जेक्ट आला सेकंड लँग्वेज, हिंदी किंवा संस्कृत. कोणी हिंदी घेतं, कोणी संस्कृत घेतं. याच्यामध्ये असं आहे की जो SP आणि OCM 2 सब्जेक्ट आहेत, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये जर बेसिकली महाराष्ट्र बोर्डाचं जर बोलायचं झालं तर कुठे कुठे SPच्या और मॅथ्स आहे, कुठे कुठे OCM, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या मध्ये मॅथ्स आहे.
तर ज्यांना मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे ते पोरं या ठिकाणी मॅथ्स घेतात. मग त्या कॉलेजमध्ये SP च्यावर मॅथ्स असेल किंवा OC च्यावर मॅथ्स असेल तर त्या ठिकाणी ते सब्जेक्ट त्या ठिकाणी ते पोरं ते मुलं त्या ठिकाणी घेत असतात. पण मला वाटते जर तुम्हाला थेरीमध्ये इंटरेस्ट असेल तर पुढे चालून एकंदरीतच जर थेरी अभ्यास करायला आवडत असेल तर एकंदरीत मला वाटतं की SP-NOC घेतलं तर एकंदरीत बरं राहील. हे आपल्या आपल्या चॉईसवर असतं. जे काही तुम्हाला योग्य वाटतं ते आपण करू शकतो या ठिकाणी. ओव्हरऑल या अशा प्रकारचे एक विषय असतात. तर याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, याचा अभ्यास कसा करायचा, तर मला वाटतं की एक बेसिकली जे काही स्पेशल बॅच असेल कॉलेजमध्ये, जे काही तुम्ही एकंदरीतच क्लासेस लावले असतील तर क्लासेसमध्ये एक प्रकारे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेऊन त्या ठिकाणी आपला आपला एक रोज जेवढं काही आपल्याला शिकवलं आहे तेवढं घरी येऊन वाचणं असेल. त्याच्यावरती जर तुम्ही सोल प्रोप्रायटरशिप टॉपिक त्या ठिकाणी शिकलेला असाल तर घरी येऊन ते सोल प्रोप्रायटरशिप या टॉपिकची एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला पूर्ण पाहिजे. आणि मग तसं मग त्याचे फीचर्स असतील, हे असतील, या सगळ्या गोष्टी मग तुम्ही लिहून काढू शकता. रोज एक क्वेश्चन लिहू शकता. या प्रकारे तुम्ही रोज थोडा थोडा थोडं 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 जेवढं क्लासमध्ये झालंय, जेवढं कॉलेजमध्ये झालंय तेवढं जरी केलं तरी मला वाटतं की इनफ आहे. काही त्याच्यामध्ये लोड घ्यायची गरज नाही. स्पेसिफिकली लक्ष अकाउंटिंगवर द्या. अकाउंटिंगवरती जे काही प्रॉब्लेम्स क्लासमध्ये येतात, क्लास बंक करू नका. क्लासमध्ये जे काही सांगितलं गेले, कारण की ते अकाउंटिंगचे प्रॉब्लेम जे असतात ते पुन्हा पुन्हा क्लासमध्ये होत नाहीत, तर ते अवघड जातं. थेरी एखादा विषय तुम्ही वाचून हे करू शकता, समजू शकता, काही करू शकता, पण अकाउंटिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते समजण्यामध्ये तुम्हाला कुठेतरी अवघड होईल. तर ते अकाउंटन्सीवर थोडं लक्ष द्या. बाकी तर थेरी सब्जेक्ट आहे. तर या सगळ्यामध्ये मला वाटतं की माझ्याकडून मी काय करू शकतो, तर मी जे काही स्पेसिफिकली सेक्रेटरी प्रॅक्टिस विषय असेल, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट असेल, बिझनेस इकॉनॉमिक्स असेल, या टॉपिकवरती हे जे 3 सब्जेक्ट आहे मेजरली, तर याच्यावरती मी एक माझ्याकडून एक वेगवेगळ्या टॉपिकवरती एक्सप्लेनेशन असेल, एक छोटे छोटे व्हिडिओज असतील, एक शॉर्ट्स असतील छोटे छोटे. तर एक सोल प्रोप्रायटरशिप झालं, पार्टनरशिप झालं, त्याच्यानंतर HUF झालं, या सगळ्या गोष्टीवरती मी एक एक्सप्लेनेशन म्हणा, एखाद्या एखादा टॉपिक कव्हर करेल. त्यानंतर डिव्हिडंडचा टॉपिक असेल तुमचा SP मधला, त्यानंतर तुमचे डेफिनेशन असतील व्हॉट इज कंपनी, त्यानंतर वेगवेगळे सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये एक वेगवेगळे लेटर तुम्हाला एक्झाममध्ये त्या ठिकाणी दिले जातात की लेटर ड्राफ्ट करा. लेटर ऑफ अलॉटमेंट असेल, लेटर ऑफ रिजेक्शन असेल, जेव्हा तुम्ही शेअर्सला अप्लाय करता, शेअर अलॉट होतात तेव्हा लेटर ऑफ अलॉटमेंट येतं. जेव्हा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन तुमचं त्या ठिकाणी शेअर्स अलॉट होत नाही तेव्हा लेटर ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला लेटर ऑफ रिजेक्शन द्यावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माझ्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या मी करण्याचा प्रयत्न करेल. तर मला वाटतं की रोज म्हणा, 1-2 दिवसाआड म्हणा, जेवढं होईल तेवढं मी माझ्याकडून एक ओव्हरऑल कंटेंट तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. त्यासोबतच काय अप्रोच असली पाहिजे, तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली मला या ठिकाणी या Instagramच्या माध्यमातून म्हणा, या YouTubeच्या चॅनलच्या कमेंटच्या माध्यमातून म्हणा, तुम्ही मला सांगा. मी डेफिनेटली त्या ठिकाणी तुम्हाला जेवढी माझ्याकडून शक्य असेल, जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी त्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. त्याच्यामुळे एक बेसिकली तेवढं एक आपण एकंदरीतच कन्सिस्टन्सी ठेवली तर एवढं काही त्या ठिकाणी असं रॉकेट सायन्स नाही आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित जर एक स्टेप बाय स्टेप आपण गेलो तर मला वाटतं की फ्लाइंग कलर्स मोर दॅन 80% आपण इझिली स्कोर करू शकू. पेपर पॅटर्नचं जर बोलायचं झालं तर 80 मार्क, महाराष्ट्र बोर्ड स्पेसिफिकली जर बोलायचं झालं तर 80 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 20 मार्काचे जे MCQs असतात, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असतील, त्याच्यामध्ये तुमचे ट्रू ऑर फॉल्स असतील, त्याच्यामध्ये अंडरलाईन द वर्ड्स असेल, त्याच्यामध्ये अजून तुमचं मॅच द पेअर असेल, या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन असते. त्याच्यानंतर तुम्हाला छोटे छोटे फीचर्स विचारले जातात. छोटे छोटे लेटर ऑफ अलॉटमेंट ड्राफ्ट करा. SP मध्ये वेगवेगळे लेटर ड्राफ्ट करा. फीचर्स, अजम्पशन्स, मेरिट्स, डिमेरिट्स, कॅरेक्टरिस्टिक्स, अशा प्रकारे त्या ठिकाणी क्वेश्चन असतात. जे काही इम्पॉर्टंट आहे ते मी माझ्याकडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कशी देता येईल हे मी सांगण्याचा प्रयत्न करेल. 11वी-12वी पुरतं एक्झाम ओरिएंटेड नाही, तर पुढे चालून देखील तुम्ही एखादा प्रोफेशनल कोर्स करायचा, एखादी गोष्ट करायची म्हणली तर ती एक पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला सोपं जावं. फक्त एक्झाम ओरिएंटेड नाही, तर पुढे आत्ता जर आपण चांगलं केलं तर पुढे चालून याचा फायदा होईल. पुढे चालून जेव्हा आपण एखादा प्रोफेशनल कोर्स करू किंवा काहीही करू तर ते एकंदरीतच आपल्याला तेव्हाची मेहनत कुठंतरी, आत्ता जर खूप अशा गोष्टी माहीत करून घेतल्या तर ते सोपं जाईल तेव्हा. ठीक आहे ना. तर एकंदरीतच माझ्याकडून मी जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल. बेसिकली 11वी तसं बघितलं, तुम्ही जर क्लास जॉईन केले असतील तर 11वीचं ते क्लासमध्ये 5-6 महिने, जे जून ते डिसेंबर असते तेच चालतं. जानेवारीपासून ते लगेच ते सेकंड तुमचं 12वी ते 12th सुरू करतात. ते सिलेबस तुमचा माझ्या हिशोबाने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत ते क्लिअर करून देतात आणि मग 5-6 महिने तुम्हाला अभ्यासाला असतात आणि फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम असते. तर इनफ टाईम आहे, व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं की 11वी-12वी एक बेसिक असती.
इथं खास करून कॉमर्सचं जर बोलायचं झालं तर एक नवीन सुरुवात या ठिकाणी होती. सगळ्या गोष्टी नवीन असतात असं काही हे नसतं. तर एकंदरीतच आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवून पुढे गेलो. एक स्ट्रॅटेजी जर बोलायचं झालं तर क्लासमध्ये जेवढं काही होतं तेवढं एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होईपर्यंत त्या ठिकाणी ते सोडून पुढे नाही जायचं. क्लास शक्यतो मला वाटतं की बंक नका करू. खास करून अकाउंटन्सीचे लेक्चर बंक नका करू. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स दिलेले असतात. ते प्रॉब्लेम जर तुम्ही मिस केले तर तुम्हाला एकट्याला सोडवायला नंतर ते अवघड होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट असतात, डेप्रिसिएशन असतात, वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट असतात. त्या पार्टनरशिपच्या चॅप्टरमध्ये, त्या कंपनी अकाउंट चॅप्टरमध्ये, तुमच्या बिल ऑफ एक्सचेंजच्या चॅप्टरमध्ये, त्याच्यानंतर ते सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये तो क्लास मिस करू नका. खास करून अकाउंटन्सी, त्याच्या अकाउंटन्सीवर लक्ष द्या. रोज क्लासमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जा. त्याला व्यवस्थित फेअरमध्ये लिहित जा. बाकी थेरी विषयाचं बोलायचं झालं तर माझ्याकडून मी सांगितलं, माझ्याकडून मी जेवढं काही वेगवेगळ्या टॉपिकवर एक्सप्लेनेशन देता येईल, व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल, शॉर्ट्स रेकॉर्ड करता येतील, तेवढं मी करत जाईल. तेवढं तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत विषय मी डेफिनेटली त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हली रिस्पॉन्ड करेल. यापुढेही देखील 11वी-12वीच्या रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील ते मी टाकणारच आहे. त्याच्या रिलेटेड जे काही एक माझ्याकडून जे काही सपोर्ट, माझ्याकडून जी काही मदत, जेवढी काही मी माझ्या 11वी-12वीला असताना जी काही अप्रोच ठेवली होती, कशी ठेवली होती, तर या प्रकारे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. या ठिकाणी त्याच्याबद्दल एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी देईल. विशेष करून जर बोलायचं झालं तर सेक्रेटरी प्रॅक्टिस, OCM झाला. मी आता CS करतो आहे, CS फायनल आहे. तर या 2 सब्जेक्ट जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मला वाटतं की मी याचा खूप डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. ॲज यू ऑल नो की CS मध्ये, कंपनी लॉमध्ये खूप डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. तर थेरी विषयामध्ये एक चांगलं मला या 2 विषयाचं माहिती आहे. तर मी त्याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं की जी काही अडचण तुम्हाला असेल तर तुम्ही, मी जसं म्हणलं की या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी हे करू शकता. तुम्हाला जर कोणत्या स्पेसिफिक टॉपिकवर अडचण असेल तर ते देखील मला सांगा. ते देखील मी माझ्याकडून त्याच्यावर देखील एक्सप्लेनेशन, त्याच्यावर देखील एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला देण्याचा नक्की एक प्रयत्न करेन. ते देखील डाऊट तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. मला वाटतं की जास्त लोड न घेता इझी आहे, व्यवस्थित आहे. एक कन्सिस्टन्सी ठेवली तर एकदम आरामशीर त्या ठिकाणी स्मूथली गोष्ट होऊ शकतात. अँड 75%, 80%, 85% आपण आरामशीर स्कोर करू शकतो. त्याच्यामध्ये काही नाही, काही रॉकेट सायन्स नाही आहे. आरामशीर होऊन जाईल. फक्त एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, एक अप्रोच असली पाहिजे. माझ्याकडून तर मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी मला सांगू शकता. डेफिनेटली मी त्या ठिकाणी तुम्हाला मदत करेन. ठीक आहे. तर आजच्या पुरतं मला वाटतं की एवढं इनफ आहे. जे काही तुम्हाला अडचणी असतील, जे काही हे असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी सांगू शकता. डेफिनेटली आपण त्याच्यावर काम करू. आपण त्या ठिकाणी त्याच्यावर मार्ग काढू. आणि एक मी 2-3 दिवसामध्ये एक वेगवेगळ्या टॉपिक्सवरती छोटे-छोटे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करायला सुरुवात करेल. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला जे काही या चॅनलच्या माध्यमातून मदत करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.